नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता वृंदावन सोसायटीमध्ये ठाण्याला. आता वाजल्यात 8:45 आणि मी निघालो होतो 8:15ला घरून निघालो होतो. आणि पहिलीच ट्रिप मी घेऊन आलोय उबरची. 148 रुपये मला भेटलेले आहेत. मी दाखवतोय बघा तुम्हाला, हे बघा. तर इथे आलोय आता मी वृंदावन सोसायटीमध्ये आणि बघूयात आज आपल्याला कसे भाडे भेटतायत. पुन्हा एकदा मी निघालोय नेहमीप्रमाणे रिक्षावरती भाडे मारायला, म्हणजेच कामासाठी. तर बघूयात कसे भाडे भेटतायत. आजचा दिवस कसा जाईल ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात आता पुढे. तर इथे आता गाडी साईडला लावले मी आणि हे बघा, मुलुंड वेस्ट ची ट्रिप वाजते. मॅरेथॉन, नाहूर वेस्ट वगैरे, कोपर केरणे. उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऍप चालू केलेले आहेत मी. धडाधड भाडे वाजतायत. तर आता थांबलो इथे, बघूयात आपल्याला. आता मला तर ना 10 वाजता घरी जायचंय परत रिटर्न. त्याच्यामुळे मग मी जवळचेच भाडे घेईल, ठाण्यातले. आता ठाणे स्टेशनचा वाजतोय पण पिकअप खूप लांब होता, म्हटलं जाऊ दे. असे धडाधड भाडे वाजायला लागले ना की मग समजत नाही कुठलं उचलायचं. एकदम आपण कन्फ्यूज होऊन जातो. त्याच्यामुळे मग बघूयात आता कुठली भेटते ते. नाहूर वेस्ट इथून ठाण्याचं भेटेल मला, पण कुठलं भेटेल सांगू नाही शकत, म्हणून मग जाऊ दे म्हटलं. नाही तर वाटलं तर घेऊन टाकू मुलुंड वगैरे. बघूयात कसे भेटतात. ते बघा, ऐरोली वगैरे खूप वाजतात. या टाइमला ऐरोलीला गेलो तर वाटच लागेल. मुलुंडची ट्रिप घेतलेली आहे, मगाशी वाजत होती ती उबर वरती. अगोदर ट्रॅफिक आहे का बघूयात आपण मुलुंडला जायला. ट्रॅफिक तर दिसत नाहीये. चला पिक करूयात आता. पॅसेंजरला पिक करूयात आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशन वर व्यवस्थित सेफली सोडूयात. हे बघा, हे असे पॅसेंजर असतात. मी इथे लोकेशन वर आलो होतो, बघू शकता. नेरूळचं ट्रिप असते. तर मी लोकेशनवर आलो होतो, इथे पोहोचणारच होतो. समोरच तिथे होतं लोकेशन आणि पॅसेंजरने कॅन्सल केलंय. बघा, पाचपखाडीचा वाजतोय. वा, पाचपखाडी भेटलेला आहे. समोरनच पिकअप आहे. आताच तुम्हाला मी म्हटलं मुलुंडची ट्रिप घेतली होती, त्यांना पिक करायला येत होतो, पोहोचणारच होतो, तेवढ्यात त्यांनी कॅन्सल केलं. तर आता काय बोलायचं सांगा. हे असे पॅसेंजर असतात. असो, आता भेटूयात. पुढे पॅसेंजर वेट करतायत, नाही तर ते पण कॅन्सल करतील. चला भेटूयात आता डायरेक्ट पाचपखाडीला. पॅसेंजरला सोडलं मी वंदनाला आणि तिथून लगेच मला रामचंद्रनगर वैतीवाडी इथला भाडा भेटला मीटरवरती. तर त्यांना मी आता इथे सोडलं. रामचंद्रनगरला आहे मी. हे बघा, दिंडोशीचं ट्रिप असते, दिंडोशी मालाडीस्ट. तर पॅसेंजरला मी इथे सोडलं आता रामचंद्रनगरला आहे बघा, इथे समोर. आणि आता इथे थांबलोय साईडला. उबर रॅपिडो दोन्हीवर पण दिंडोशीचेच भाडे वाजतात. बघूया आता इथून कुठली ट्रिप भेटते. आता 9:15 झालेले आहे बघा. मला 10 वाजेपर्यंत जायचंय घरी. आपलं कापूरवाडी बालकुम साईडची ट्रिप भेटली तर बरंच होईल. हे बघा, आता वसंत विहारची ट्रिप भेटलेली आहे मला. इथे समोरच पिकअप आहे. तर आता समोर कोणी दिसत तर नाहीये, बघूयात. तिथं पुढे जातोय आणि पिक करतो पॅसेंजरला आणि मग वसंत विहारला भेटूयात. मी आहे आता
कॅडबरी सिग्नल आहे तिथे आहे, सर्व्हिस रोडला. आता इथे मी पॅसेंजरला सोडलं, मीटरवरती ट्रिप घेऊन आलो होतो. कुठून? वसंत विहारवर. अगोदर मी रामचंद्रनगरला होतो, तिथून मला वसंत विहारची ट्रिप भेटली आणि लगेच त्यांना वसंत विहारला सोडल्यानंतर लगेच इथे मीटरची ट्रिप भेटली इथली. तर आता मीटरवर सोडलेलं आहे मी. 9:45 झालेले आहेत बघा. आणि आता रॅपिडो आणि उबर दोन्ही चालू आहेत. आता मला जायचंय घरी, तर इथून आता घरी जायची ट्रिप बघतो भेटते का. तिथे पुढे मीटरच्या लाईनला लागतो तिथे पुढे, आणि बघूयात भेटते का बालकुम वगैरे किंवा कापूरवाडी वगैरे. नाहीतर मग इथूनच डायरेक्ट घरी जातो. मी मीटरच्या लाईन मध्ये रिक्षा लावले, तिथून समोरनं मी आलो कॅडबरीच्या सिग्नलवरनं आणि इथे थांबलोय आता. तर बघूयात 10 मिनिटं इथे थांबतो. भेटली जर कापूरवाडी बालकुम साईडची ट्रिप कोलशेत वगैरे तर चांगलंच होईल. तर मित्रांनो, मी आहे आता माझीवाड्यामध्ये. पाठीमागे तिथे गावामध्ये मी पॅसेंजरला सोडलं, इथे मीटरवरती ट्रिप घेऊन आलो. तर आता वागळे सेटची ट्रिप असते बघा, आणि वाजल्यात 10:01 झालेले आहेत आणि मला जायचंय आता घरी. तर मी इथून जातो आता घरी. 2000 years later. तर मित्रांनो, सकाळी 10 वाजता मी घरी गेलो होतो, 10:15ला. त्याच्यानंतर आता 6:30 नंतर मी निघालोय रिक्षावरती पुन्हा, कारण घरी थोडं काम होतं. आणि आता 6:30 वाजल्यानंतर निघाल्यानंतर हे बघा, पहिलीच मला ट्रिप भेटलेली आहे चरईची, बघू शकता. तर त्यांना आता घ्यायला मी पिकअप लोकेशनवर आलेलो आहे आणि आता मेसेज वगैरे केलेला आहे त्यांना. ते आले की त्यांना पिक करतो आणि मग त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. तर तिथून मग मला जायचंय आपल्या दिवसाची शेवटची जी ड्युटी असते ती पिक करायला. तर मी आहे आता शिवाईनगरला, वर्तकनगरच्या पुढे. आत्ताच इथे मी मीटरवर भाडं सोडलं. मी मगाशी घरून निघालो तेव्हा मला चरईची ट्रिप भेटली होती उबरवरती, आणि आता लगेच मला तिथून इथली ट्रिप भेटली शिवाईनगरची. तर आता मी त्यांना सोडलंय पॅसेंजरला इथे, आणि आता म्हटलं इथून जाऊ घरी म्हणजे वसंत विहारला जातो इथून. आता वाजल्यात 7:30 आणि मी जातोय आजच्या दिवसातली शेवटची ट्रिप पिक करायला, म्हणजे वसंत विहारला जातोय. बायकोला घ्यायला जातोय तिथे आणि मग तिकडून जाणार घरी. आणि आता इथून सरळ पोहोचेल, आता 2 मिनिटात पोहोचेल. तर मी आता आलोय बायकोला घ्यायला इथे, आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो आज कशी कमाई झाली ते दाखवतो तुम्हाला. तर आजचा दिवस ना एकदम रिलॅक्स होता धंद्याचा, म्हणजे मीच एकदम रिलॅक्स घालवला. तसं दुपारी काम होतं मला घरी, त्याच्यामुळे मग मी जास्त रिक्षा चालवली नाही आज. सकाळी फक्त निघालो 8 वाजता आणि मग 10 वाजेपर्यंत चालवली आणि मग डायरेक्ट संध्याकाळी 6:30ला निघालो. तर आता दाखवतो मी तुम्हाला. उबरवरती झालेले आहे ते बघा, 402 रुपये बघू शकता. उबरवरती 402, रॅपिडोवर थांबा जरा, रॅपिडोवर 76, आणि काही मीटरवरती भाडे घेतले होते. 2-3 भाडे घेतले मीटरवर, जास्त नाही घेतले. आता येताना पण मगाशी कुठून माहिती आहे का, चरईला मी जेव्हा गेलो मगाशी, जसं मी तुम्हाला सांगितलं, चरईवरनं मला शिवाईनगरची ट्रिप भेटली मीटरवरती. ते घेऊन शिवाईनगरला आलो आणि मग तिथून आता डायरेक्ट इथे आलो. तर आता बायकोला केलाय मी मेसेज, ती येते खाली. तर असा होता आजचा दिवस. फुल रिलॅक्स होता एकदम, जास्त चालवली नाही रिक्षा मी, बघितलं तुम्ही. तर आता बघूयात, बायको येईल तेव्हा इथून निघेल आणि घरी जाईल. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगून टाका कमेंटमध्ये. आणि जर प्रश्न असतील ना, मला बरेच जण कमेंट्स मध्ये खूप असे प्रश्न विचारतात कंटिन्यू. कमेंट्स मध्ये नाही उत्तर देत आहेत मित्रांनो, कारण तिकडे नाही उत्तर देऊ शकत अशी कंटिन्यू. त्याच्यामुळे ना मला तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करा डायरेक्ट. ठाण्याची रिक्षा म्हणूनच आपला पेज आहे इंस्टाग्रामवर, तिथे मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न, म्हणजे रिप्लाय देईलच तिथे मी तुम्हाला. तिथे मला बोलता येईल, कारण
कमेंट्स मध्ये नाही बोलतायत. आणि प्लीज ना नंबर नका मागत जाऊ, कारण नंबर नाही देऊ शकत मी, नंबर नाही शेअर करू शकत. तुम्हाला जर बोलायचं असेल ना, मला इंस्टाग्रामवर बिंदास तिथे मेसेज करा, मी तिथे तुम्हाला पूर्ण हेल्प करण्याचा प्रयत्न करेल तिथे. त्यामुळे नंबर नका मागू, कारण मी नाही देऊ शकत असा नंबर. तर आवडला असेल व्हिडिओ, मगाशीच बोललो, लाईक करा, शेअर करा, आणि हाईपचा एक ऑप्शन आहे ते पण दाबून टाका, म्हणजे माझ्यासाठी चांगलं होईल. तर भेटूयात अशाच, आली का बायको? नाही आली अजून. तर भेटूयात अशाच छान छान व्हिडिओ, एंटरटेनिंग, ट्रॅव्हलिंग, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत नक्कीच करेल यापुढे पण. तोपर्यंत काय बोलतो मी विसरलो. हा, तर भेटूयात पुढे. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.